नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या लोकप्रिय चॅनल शुभम ब्रॉडकास्टिंगवर। आजचा विषय आहे महावितरणचं रिस्ट्रक्चरिंग, नव्याने आलेला जॉब चार्ट। गेल्या 6 महिन्यापासून महत्त्वाकांक्षी रिस्ट्रक्चरिंग प्रकल्प महावितरण कंपनीने राबवण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये मध्यंतरी काही प्रमाणात शिथिलता देऊन मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर वसुली करण्याचाही प्रयत्न झाला। आता पुन्हा नवीन परिपत्रक काढून रिस्ट्रक्चरिंग लागू करण्याचा प्रयत्न होत आहे किंवा त्यामध्ये काही बदल होतो आहे। तर तो कशा स्वरूपाने राहणार याची आज आपल्याला चर्चा करायची, माहिती करून घ्यायची। तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छोटीशी कमेंट करायला विसरू नका। तर 7/5/2026 रोजीचं एक नवीन परिपत्रक महावितरण प्रशासनाने रिवाइज गाईडलाईन्स रिगार्डिंग ऑफ वर्क या मथळ्याखाली काढलेला आहे। परिपत्रक क्रमांक आहे HRMPR 15505 आणि या परिपत्रकात काहींच्या कामामध्ये बदल आहेत। ठळक घडामोडी जर सांगायच्या तर JEQC हे पद आता AEQC होणार आहे। रिकव्हरी टीममध्ये असलेला सहाय्यक अभियंता हा आता JEQCच्या जागेवर AEQC म्हणून काम करणार आहे। म्हणजे त्या दोघांमध्ये आपसात तो बदल करण्यात आलेला आहे। सबस्टेशन मेंटेनन्स टीमच्या कामामध्ये थोडासा बदल केलेला आहे, त्यांचं काम वाढवलेलं आहे। सोबतच शहरी भागातील सर्व सबस्टेशनचं नियंत्रण हे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डिव्हिजन ऑफिस यांच्याकडे राहणार आहे। तर ग्रामीण भागातील सबस्टेशनचं नियंत्रण हे तिथल्या सेक्शन ऑफिसरच्या म्हणजेच EIच्या ताब्यात राहणार आहे। महत्त्वाचा एक बदल तो म्हणजे पॉवर सप्लाय टीम आणि मेंटेनन्स टीम या दोन्ही एकत्र करण्यात आलेल्या आहेत। त्याला आधार जो दिला आहे तो बऱ्याच ठिकाणच्या आलेल्या अनुभवावरून की पॉवर सप्लाय टीम आणि मेंटेनन्स टीम एकत्र करा। तर साहजिकच पहिल्या पॉवर सप्लायच्या 2 टीम आणि मेंटेनन्सच्या 2 टीम होत्या, आता त्याच 4 टीम आहेत, परंतु सर्वच्या सर्व पॉवर सप्लाय आणि मेंटेनन्स टीम एकत्र करून त्या टीम तयार करण्यात आलेल्या आहेत। त्याला आता मेंटेनन्स टीम 1, मेंटेनन्स टीम 2, मेंटेनन्स टीम 3, मेंटेनन्स टीम 4 या पद्धतीनं म्हटल्या जाणार आहे। विभागीय कार्यालय पातळीवरील लाईन स्टाफ, सबस्टेशन मेंटेनन्स विंग आणि सबस्टेशन मेंटेनन्स अँड स्मार्ट मीटरिंग इन्स्टॉलेशन युनिट या नावानं आता ती मेंटेनन्स टीम ओळखल्या जाणार आहे। त्यांचा इन्चार्ज हा EE असणार आहे। त्यामध्ये चीफ टेक्निशियन 1, प्रिन्सिपल टेक्निशियन 1, सिनियर टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 अशी पदे राहणार आहे। त्यांच्या कामाचं स्वरूप बघूया। HT लाईनची पेट्रोलिंग करणे, देखभाल दुरुस्ती करणे, सबस्टेशन आणि येणाऱ्या HT लाईन्सला प्रतिबंधात्मक देखभालीस उपस्थित राहायचे, सबस्टेशन आणि येणाऱ्या HT लाईन्सच्या बिघाडांची दुरुस्ती करायची आहे। AMR रीडिंग जर उपलब्ध नसेल तर MRIद्वारे मीटरचे फीडर मीटरचे रीडिंग त्यांनी घ्यायचं आहे आणि वरिष्ठांनी सोपवलेली इतर कोणतीही कामे अशा स्वरूपाच्या कामाचं स्वरूप हे सबस्टेशन मेंटेनन्स आणि स्मार्ट मीटरिंग इन्स्टॉलेशन युनिट या टीमकडे सोपवलेले कामं आहेत। यामध्ये आता नव्यानं ॲड केलं ते स्मार्ट मीटरिंग इन्स्टॉलेशन युनिट अधिपत्याखाली एक प्रिन्सिपल टेक्निशियन, एक सिनियर टेक्निशियन आणि 2 टेक्निशियन यांचा समावेश असलेली ही टीम राहणार आहे स्मार्ट मीटरिंग इन्स्टॉलेशन युनिट। तर शहरी भागातील संचालन आणि तर या टीमनं विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या सबस्टेशन मेंटेनन्स आणि स्मार्ट मीटरिंग इन्स्टॉलेशन युनिटमधील प्रिन्सिपल टेक्निशियन 1, सिनियर टेक्निशियन 1 आणि 2 टेक्निशियन यांचा समावेश असलेली ही टीम असणार आहे। आणि या टीमने सबस्टेशन आणि स्मार्ट मीटरिंग इन्स्टॉलेशन युनिट टीमचा इन्चार्ज असलेल्या EIला रिपोर्टिंग करायची आहे। पुढचा भाग पाहूया मित्रांनो, ते म्हणजे शहरी भागातील ही टीम राहणार आहे। तिचं नाव आहे देखभाल दुरुस्ती आणि वीज पुरवठा, ज्याला जुन्या भाषेत मेंटेनन्स अँड पॉवर सप्लाय असं 2 वेगवेगळे होते, ते आता एकत्र केलेले आहेत आणि एका सब डिव्हिजनमध्ये टीम क्रमांक 1 ते 4 अशा 4 टीम राहणार आहे। त्यांचं कार्यक्षेत्र काय काय सांगितलेलं आहे बघा। तर कार्यक्षेत्रातील 33/22 kV 11 kV लाईन्सच्या बिघाडासहित HT बिघाडांना शक्य तितके कमी वेळात प्रतिसाद देणं म्हणजे ब्रेकडाऊन अटेंड करणं, सर्व आउटगोईंग फीडरचा DTCचा प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्ती करणं, नादुरुस्त झालेले ट्रान्सफॉर्मर CT PT यांची वेळेवर बदली करणं, HT ग्राहकांच्या
बिघाडांची दुरुस्ती करणं, सक्षम प्राधिकरणाकडून वीज पुरवठा खंडित झाल्यास त्याला मंजुरी मिळवणं आणि दुरुस्ती करणं, सर्व तक्रारीचे निरीक्षण करणं, लाईन स्टाफला कामाचे वाटप करून देणं त्यांच्या येईसाठी सांगायचं तर ST कर्मचाऱ्यांच्या पुरवठ्याशी संबंधित विशिष्ट तक्रारीचे निवारण करणं आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याचा अभिप्राय देणं, RDSS DPDC विविध स्कीम ज्या आहेत त्यानुसार सुधारणा करून घेणं, आपलं वीज नेटवर्क बळकटीकरणाच्या हिशोबाने सर्व प्रकारचे अंदाजपत्रकाची तयारी करणं, ही सर्व कामं या येई पॉवर सप्लाय अँड मेंटेनन्स एकत्र झालेल्या टीमच्या 1 ते 4 येईंना ही कामे सोपवलेली आहेत. सर्व प्रकारच्या नवीन जोडण्यासाठी अंदाजपत्रक म्हणजे कोटेशन वगैरे बनवणं, लाईन रेडी असेल तसं सर्टिफिकेट देणं, मोबाईल ॲपद्वारे ST बिघाडाने दुरुस्तीच्या घटनांची नोंद करून घेणं, कुठे ॲक्सिडेंट झाला तर त्याचा अहवाल देणं आणि बाहेर जाणाऱ्या आउटगोईंग फिडरचा डेटाची नोंदणी करणं, त्याच्यावर देखरेख करणं, शक्य तितक्या कमी वेळात LT बिघाड दुरुस्त करून घेणं, आउटगोईंग फिडर असतील, मिनी पिल्लर्स असतील, सर्व्हिस लाईन्स फ्यूज बंद ठेवण्याचे उडण्याचे प्रमाण ते कमी करणं, सक्षम प्राधिकरणाकडून वीज पुरवठा खंडित झाल्यास मंजुरी मिळवणं, या पद्धतीचं हे काम यांना सांगितलेलं आहे. आणि विविध उपक्रम असतील, शटडाऊन असेल, कर्मचाऱ्यांशी सर्वांगीण समन्वय साधणं, याशिवाय वरिष्ठांनी सोपवलेली इतर कामे, अशा पद्धतीची कामं सांगितलेली आहेत ती पॉवर सप्लाय कम मेंटेनन्स टीम येईनला. आता बघूया शहरी भागातील संचलन, देखभाल, दुरुस्ती उपविभागामध्ये जर लाईन स्टाफ असेल जे टेक्निकल, त्यांना काय तर बिघाड दुरुस्त करून लवकरात लवकर पुन्हा वीज पुरवठा सुरू करणं, देखभाल वेळापत्रकानुसार लाईन्स, DTC, DP स्ट्रक्चर, DO फ्यूज, AB स्विच, RMU इनकमिंग केबल्स आणि फिडर पिल्लर डिस्ट्रीब्युशन बॉक्स इत्यादींची प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्ती करणं, DTC फिडर पिल्लर डिस्ट्रीब्युशन बॉक्स, लाईन खांब यांना योग्य आर्थिंग असल्याची खात्री करणं, आवश्यकतेनुसार हे आर्थिंग करणं, फिडर पिल्लर डिस्ट्रीब्युशन बॉक्समध्ये योग्य आकाराचे फ्यूज असल्याची खात्री करणे आणि फिडर डिस्ट्रीब्युशन बॉक्सची दारं व्यवस्थित बंद आहेत की नाही याची खात्री करणं, ज्या लाईन्स आहेत लाईन्सला वेळोवेळी पेट्रोलिंग करणं, वेळेवर झाडांची छाटणी करणं, मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामं, मान्सूनोत्तर झाडे कापणं, गवत काढणं, विद्युत उपकरणांच्या परिसरातील कचरा काढणं, DTCचे लोड बॅलन्सिंग करणं आणि पंपांची तपासणी करणं, सौर पंपांच्या अर्जाची छाननी करणं, याशिवाय वरिष्ठांनी सोपवलेले इतर कोणतेही काम. शहरी भागातील संचलन, देखभाल, दुरुस्ती उपविभागात लाईन स्टाफ जे ऑफिसला आहेत, कार्यालयामध्ये कार्यरत असलेले, तर यांनी त्यांचे जे JE आहे त्या JEंच्या सहाय्यक म्हणून काम करायचं आहे. मग अधिकार क्षेत्रातील साईटवर जाणं, विविध भागात असलेल्या साहित्याची नोंद ठेवणं, मॉड्यूलमध्ये त्याची नोंद घेणं, म्हणजे कंपनीच्या सर्व मालमत्ता कुठं कुठं कशा कशा आहेत, भंगार माल कुठं आपलं मटेरियल पडलेलं आहे ते निदर्शनास आणून देणं, भंगार माल विभागीय गोदामात हलवणं, स्टोअरमध्ये सामानाची योग्य प्रकारे मांडणी करणं, माल लोडिंग अनलोडिंगसाठी मदत करणं, विविध ठिकाणाहून नादुरुस्त झालेले ट्रान्सफॉर्मर, ब्रेकर, स्विच गेअर, CTPT किऑस्क इत्यादी गोळा करून साठवणं, विविध दुकानामधून वाटप केलेले साहित्याचे संकलन करणं, याशिवाय वरिष्ठांनी सोपवलेली इतर कोणतेही काम. आता ग्रामीण उपविभाग रिकव्हरी या ठिकाणी येई आहेत, त्या येईंना काय तर लाईन स्टाफ कर्मचारी किंवा एजन्सीमार्फत मीटर बदलून घेणं, हे येईचं काम सांगतोय. जे कट झालेला वीज पुरवठा शुल्क भरल्यानंतर कर्मचाऱ्यांमार्फत ती जोडणी करून घेणं, PD असेल त्या ठिकाणी परिसराची तपासणी आणि कारवाई करणं, थकबाकीच्या वसुलीसाठी महसूल किंवा इतर सरकारी कार्यालयांकडे पाठपुरावा करणं, लाईन स्टाफसोबत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाच्या डिस्कनेक्शनला उपस्थित राहणं, वरिष्ठांनी सोपवलेली इतर कोणतेही काम. O&M ग्रामीण विभाग कार्यालय, मुख्य तंत्रज्ञ, प्रमुख तंत्रज्ञ यांची कामं सांगितली आहेत. ST LT लाईन्स, DTCSच्या बिघाडाची पाहणी करणं, DTC म्हणजे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, DP स्ट्रक्चर, DO फ्यूज, AB स्विच, RMU इनकमिंग केबल्स, फिडर पिल्लर डिस्ट्रीब्युशन बॉक्स इत्यादींची प्रतिबंधात्मक देखभाल दर 6 महिन्यांनी करणं, DTC फिडर पिल्लर डिस्ट्रीब्युशन बॉक्स यांना आर्थिंग असल्याची खात्री करणं, ग्राहकांचं DTCC फिडर्सची अचूक मॅपिंग करणं, ज्याला कन्झ्युमर मॅपिंग म्हणतो, ते नेमून दिलेल्या तारखांवर सौरपंपांचे GSR करणं, चोरी शोधणं संबंधित कार्यवाही करणं, वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार वीज चोरी शोध मोहीम आणि शिबिरांचं नेतृत्व करणं, देखभाल दुरुस्तीमध्ये प्रमुख भूमिका घेणं, नवीन कनेक्शन जारी करणं, स्मार्ट मीटर बदलणं, सर्व योजनांच्या पायाभूत सुविधांच्या कामाची तपासणी करणं, कंपनीच्या मालमत्त्याचे नुकसानीचे सर्वेक्षण करणं, अहवाल देणं, ग्राहकांचं गतिशक्ती मालमत्ता मॅपिंग करणं, अपघाताची नोंद करणं, फॉल्टी झालेला भाग वेगळा करणं, सोलारचे काही सर्वेक्षण असतील तर ते करणं, याशिवाय वरिष्ठांनी सोपवलेली इतर कामं करणं, असं त्यात लिहिलेलं आहे. O&M ग्रामीण विभाग कार्यालय जर असेल
तेथील वरिष्ठ तंत्रज्ञ यांनी काय करायचं तर वाटप केलेल्या DTCची प्रतिबंधात्मक आणि बिघाड दुरुस्तीची कामं करायची आहे. त्यामध्ये 33/11 kV 22 kV 11 kV लाईन आणि LT लाईनची देखभाल म्हणजे एकंदरीत काय ST आणि LT लाईन्स एकत्र केलेल्या आहेत. यामध्ये कार्यक्षेत्रातील ग्राहकांच्या फ्यूज बंद असल्याच्या तक्रारीने प्रतिसाद देणं, वीज पुरवठा पूर्ववत करणं, ग्राहकाची सर्व्हिस केबल वायर बदलणं, वाटप केलेल्या DTCची मीटरिंग करणं, त्याची देखभाल करणं, ऑनलाईन A1 अर्जानुसार कागदपत्राची पडताळणी आणि जागेची पाहणी करणं. म्हणजेच फक्त आता ऑनलाईन अर्जच यापुढे स्वीकारले जातील आणि जे ऑनलाईन अर्ज आले त्यांचाच फक्त सर्वेक्षण केलं जाईल आणि ते ह्यांना करायचं आहे. DTC म्हणजे बाकी मग ते अर्थिंग चेक करणं असेल, रिअर्थिंग करण्याची गरजेनुसार करणं असेल, या सगळ्या पद्धतीची कामं या मंडळींना सांगितलेली आहे. वीज चोरी शोधणं, तर अशा प्रकारची कामं आहेत. महत्त्वाचं म्हणजे शहरी भागातील सबस्टेशन्सची जबाबदारी ही तिथले ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्याकडं आहे आणि ग्रामीण भागातील जे सबस्टेशनचं नियंत्रण आहे ते तिथल्या सेक्शन ऑफिसरकडं आहे. या पद्धतीचं नव्यानं रिस्ट्रक्चरिंग लागू झाल्यानंतरचे कामकाज इथून पुढे राहणार आहे. थांबूया या ठिकाणी, आणखी काही नवीन आली माहिती तर तुम्हाला सांगतो. भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि शेजाऱ्यांची सुद्धा. नमस्कार, धन्यवाद.